नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आज परत ज्ञानराधा हा विषय घेऊन आपण भेटतोय. मित्रांनो, बाकीच्या मल्टी स्टेटचे ठेवीदार ऍक्टिव्ह नाही आहेत, त्यांच्याकडनं काही हालचाली होत नाहीयेत असं म्हणण्याची वेळ येते. नेमकं काय चाललंय इतर मल्टी स्टेट बद्दल? काय झालं राजस्थानीचं, काय झालं त्या तुमच्या साईरामचं, काय झालं बबन शिंदेच्या जिजाऊचं? काय ऍक्टिव्ह नाहीयेत किंवा नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय, पोलीस त्याच्याबद्दल काय तपास करतायत, हे सगळं गुलदस्त्यात आहे. पण ज्ञानराधा मल्टी स्टेट बद्दल मात्र ईडीची कारवाई आणि ईडीच्या कारवाईनंतर त्या झालेल्या पुढच्या हालचाली या बघून थोडं काहीतरी त्या ठिकाणी होतंय असं जाणवतंय. होत असलं तरी काही प्रश्न आमच्या मनात आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं अपेक्षा ठेवतोय की 25/3/2025 नंतर मिळतील. याच्या मागचं बोलायचं कारण असं की द कोर्ट ऑफ सेशन अँड डिझाईन अ स्पेशल कोर्ट, जसं पीएमएल ऍक्ट साठीचं स्पेशल कोर्ट आहे, त्या कोर्टाची ऑर्डर आपल्या समोर आहे. त्या कोर्टामध्ये ईडी वर्सेस सुरेश कुटे असं ते मॅटर होतं. आणि नेमकं काय काय मांडलं गेलं कोर्टामध्ये याच्याबद्दल आपण थोडंसं ब्रीफली बोलू. की सुरेश कुटे जे की ज्ञानराधा मल्टी स्टेटचे चेअरपर्सन्स आहेत, त्या सुरेश कुटे बरोबर त्या ठिकाणचे पदाधिकारी, कर्मचारी आणि साथीदार यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून ज्ञानराधाचा पैसा हा इतर ठिकाणी वापरला, संगनमत करून वापरला, अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी मांडली गेली आहे. त्याच्यामध्ये सुरेश कुटे हे ज्ञानराधाचे मुख्य होते आणि सुरेश कुटे आणि इतरांच्या मदतीनं अनेक वर्षापासून पैशाची अफरातफर केली जात होती. त्या पैशातून जमीन, बिल्डिंग, फॅक्टरी आणि आलिशान वाहने पण खरेदी करण्यात आली आणि हे सगळं चालू होतं 2006 पासून. हा फ्रॉड करत असताना कुटे ग्रुपला विविध कंपन्या, म्हणजे हा पैसा कुणाला गेला तर कुटे ग्रुपला, कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना हा पैसा गेला आणि त्या कंपन्यामध्ये 22 कंपन्या आहेत, 4 LLPs आहेत, म्हणजे LLP फर्म्स आहेत आणि 4 प्रोप्रायटरशिप आहेत, म्हणजे 22+4+4 म्हणजे 22 आणि 8 30 अशा प्रकारची गोष्ट या ऑर्डर मधून आपल्याला दिसते, या कोर्टाच्या ऑर्डर मधून. आणि त्याच्यानंतर या ऑर्डरच्या शेवटी जर आपण बघितलं कोर्टाच्या केसच्या ऑर्डर मध्ये, तर इश्यू प्रोसेस अगेन्स्ट 1 ते 24 म्हणजे 1 अॅक्युज नंबर हे सुरेश कुटे आहेत, मग ते 23 कोण आहेत. मग त्याच्याबद्दल काही जणांनी त्या कुटे ग्रुपच्या सगळ्या कंपन्याचे नावं त्या ठिकाणी लिहिल्याने अॅक्युज लिहिलं. असं कसं होऊ शकतं? कुटे ग्रुपच्या कंपन्या अॅक्युज कशा होतील? त्या कंपन्या चालवणारा कोणीतरी व्यक्ती हा तो अॅक्युज असायला पाहिजे. तर या दृष्टीने इश्यू प्रोसेस अगेन्स्ट, तर या सगळ्या सुरेश कुटेसह इतर 23 या सगळ्यावर ऑफेन्स म्हणजे अंडर सेक्शन 3 ऑफ द सेक्शन 70 पनिशेबल याच्यासाठी ची इश्यू प्रोसेस तयार करावी. त्याच्याच बरोबर आरोपी नंबर 2 ते 24 या सगळ्यांना नोटीस पाठवून देत याव्या या सेक्शन मध्ये. त्या नोटीसचं उत्तर 15/3/2025 पर्यंत मिळावं. आणि त्याच्याच बरोबर अॅक्युज नंबर 1 म्हणजे सुरेश कुटे जे की सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत, म्हणजे न्यायिक हिरासतमध्ये आहेत, तर त्यांची कस्टडी वाढवून ती कस्टडी 25/3 पर्यंत करण्यात यावी. आणि त्याच्यानंतर पुढे काय काय हालचाली होणार आहेत हे मात्र आपल्याला 25/3/2025 ला कळणार आहे. फक्त प्रश्न एक येतोय, तो प्रश्न मनात सतावतोय आणि त्याच्यामुळं पुढचं या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचंय की आपण पाहतोय ईडीच्या प्रेस नोट जर एक एक पाहिल्या आपण. पहिली ईडीची प्रेस नोट होती 23/9/2023 ला, ही पण आपल्याला स्क्रीनवर दिसते. तर या ईडीच्या प्रेस नोट मध्ये ईडीने सगळं लिहिलं होतं, सविस्तर लिहिलं होतं. त्याच्यामध्ये सुरेश कुटेनी दिव्यांगन दास शर्मा यांनी जे खोटे डॉक्युमेंट दिले त्या खोट्या डॉक्युमेंटचा वापर करून, म्हणजे मिनविंडा रिसर्च आणि या सगळ्या गोष्टीचा वापर करून दिव्यांग म्हणजे तुमच्या ज्ञानराधाच्या ठेवीदारांची फसवणूक केली. हेच डॉक्युमेंट त्यांनी कोर्टात पण मांडले आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी फ्रॉड केला असं पहिल्या प्रेस नोट मध्ये होतं. या प्रेस नोट मध्ये इतर कुठल्याही गोष्टी नव्हत्या, फक्त सुरेश कुटे आणि ऑदर्स असं लिहिलं होतं. ऑदर्स म्हणजे कोण? ज्ञानराधा मल्टी स्टेटचे ऑदर्स यांचेच नाव होते. त्याच्यानंतरची पुढची प्रेस नोट आली तुमच्या ईडीची आणि ती प्रेस नोट होती 10/10/2024
या 10/10/2024च्या प्रेस नोटमध्ये मात्र पुढचा तपास झाला. त्याच्यानंतर असं कळलं की सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी आणि इतर अदर्स आणि इतर या सगळ्यांनी मिळून हा फ्रॉड केला. आणि या फ्रॉडमध्ये मात्र इथं कळतंय की हा जो पैसा आहे, जो की छोटा अमाऊंट होता त्यावेळेस 2318 करोड. त्याच्यानंतर आता ती अमाऊंट मात्र बरीच मोठी झाली आहे आणि ती अमाऊंट आता जाते 3545 कोटी. एवढा घोटाळा होता या ठिकाणी. 2318 कोटीच्या आसपासचा घोटाळा होता आणि आता मात्र तो पूर्ण घोटाळा, जसं की आपण हे जर पाहिलं ईडीची ऑर्डर जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण घोटाळा तसा 3545 कोटीच्या आसपास जातोय. तर या प्रेस नोटमध्ये ईडीने हे लिहिलं होतं, एवढा घोटाळा झाला. त्यावेळेस मात्र हे लिहिलं होतं की हा पैसा कुठे ग्रुपमध्येच गेला. पहिल्यापासून ईडी हेच बोलते की ज्ञानरथाचा पैसा कुठे ग्रुपमध्ये वापरला. ज्ञानरथाचा पैसा कुठे ग्रुपमध्ये वापरला म्हणजेच ज्ञानरथाचा पैसा म्हणजे सुरेश कुटेनी तो पैसा अर्चना कुटेसाठी वापरला. आणि या ठिकाणी ते लिहिलं जातंय की ती कुटे ग्रुप ऑफ कंपनीज बेनिफिशियरी ओन्ड बाय सुरेश कुटे अँड वाईफ अर्चना कुटे. हे सगळं लिहिलेलं असताना एवढा पैसा झाला आणि पुढचे इन्व्हेस्टिगेशन आमचे चालू आहे, अशी प्रेस रिलीज होती 10/10/2024ची. त्याच्यानंतरची पुढची एक प्रेस रिलीज आली किंवा प्रेस नोट ज्याला आपण म्हणू, ती आली 7/11/2024. 7/11/2024 मध्ये हा जो आकडा आहे, हा आकडा त्याच्या पुढचे झालेले इन्व्हेस्टिगेशन या सगळं लिहित असताना परत इथं ते लिहिलं गेलं की ग्रुप ऑफ कंपनीज बेनिफिशियरी ओन्ड बाय सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे. याच्यानंतर हे सगळी पुढची प्रोसेस आणि त्याच्यानंतर पुढचा तपास चालू आहे, असं या 7/11/2024च्या प्रेस नोटमध्ये लिहिलं गेलं. आणि त्याच्यानंतरची एक प्रेस नोट जानेवारी महिन्यामध्ये 9/1/2025 आली. या प्रेस नोटमध्ये पण सुरेश कुटे अँड हिज वाईफ मिसेस अर्चना कुटे असं लिहूनच हे सगळं लिहिलंय. त्याच्यामध्ये त्या नेमका फ्रॉड काय झाला, नेमका कसा झाला, कुठल्या प्रॉपर्टी सीज केल्या, हे सगळं लिहिलंय. आणि याच्यानंतर 13/03 म्हणजे आजच 13/3/2025 या प्रेस नोटचा अभ्यास जर केला आणि या ईडी कोडच्या जर केसचा अभ्यास केला, या दोन्हीचा जर विचार केला तर या ठिकाणी मात्र ग्रुप ऑफ कंपनीज बेनिफिशियली ओन्ड बाय सुरेश कुटे अँड फॅमिली असं लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी अर्चना कुटे हे नाव नाहीये. मग फॅमिली म्हणजे काय आणि कोण आणि नेमकं 25/3/2025च्या पुढं होणार काय, नेमकं शो कॉज नोटीस कोणाला देण्यात आलेली आहे. जसं की याच्यामध्ये आपण या ऑर्डर मध्ये पाहतोय इश्यू नोटीस 2 नंबर पासून 24 नंबर पर्यंत. मग 2 नंबर पासून 24 नंबर पर्यंतची नोटीस कोणाला जाणार आहे, मग ते नोटीस गेल्यानंतर पुढचे नाव येणार आहेत का, किंवा मग आतापर्यंत ईडी सुरेश कुटे अँड अर्चना कुटे असं लिहित होते, मग आता ईडीनी यावेळेस ते का लिहिलं नाही, यावेळेस कोर्टामध्ये पण अर्चना कुटे हे नाव का मांडलं नाही, किंवा मग ते 25/3/2025 नंतर समोर येणार आहे का, याच्याबद्दल मात्र थोडासा ठेवीदारामध्ये संभ्रम आहे. पण एक गोष्ट खरी, जर ही सगळी प्रोसेस झालेली आहे तर मात्र फक्त सुरेश कुटेच नाही तर ज्ञानराधाचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, पदाधिकारी आणि साथीदार. म्हणजे सुरेश कुटेला सपोर्ट करणारे कोण, पदाधिकारी कोण, कर्मचारी कोण, यांनी कोणी कसा फ्रॉड केला, या गोष्टी मात्र पुढे येणं जरुरी आहे आणि या गोष्टी पुढे येतील अशी अपेक्षा ठेवू. 25/3/2025 नंतर फक्त एकच संभ्रम होतोय, आतापर्यंत पहिली प्रेस नोट सोडली तर बाकीच्या सगळ्या प्रेस नोटमध्ये अर्चना कुटेंचं नाव होतं. मग या 13/3/2025 म्हणजे आज रिलीज झालेल्या प्रेस नोटमध्ये आणि कोर्टामध्ये प्रेझेंट केलेल्या 11/3/2025च्या केसमध्ये मात्र अर्चना कुटे यांचं नाव नाहीये. मग ते का नाहीये किंवा त्यांच्याबरोबर आणखीन काही नावं पुढे येणार आहेत का, या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा लागेल. आणि त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट येते, ती गोष्ट महत्वाची आहे की मध्ये बोललं गेलं होतं की हाँगकाँगचं कनेक्शन आहे. मग हाँगकाँगचं कनेक्शन, मग हे कनेक्शन नेमकं कुठपर्यंत उघड झालं आणि हे कनेक्शन कधी उघड होणार आहे, म्हणजेच ज्ञानराधाचा पैसा बाहेर देशात पण गेलाय का, असं एक बोललं जात होतं. पण त्याच्याबद्दल
पुढे नेमकं काय झालं आणि काय होणार आहे या गोष्टीची उत्सुकता आणि या गोष्टीची माहिती होण्याची तळमळ ठेवीदारामध्ये आहे. पण ईडीच्या या सगळ्या आतापर्यंतच्या हालचालीचं कौतुक करावं लागेल, कारण ईडीने पहिल्या दिवशीपासून या गोष्टीचा पिच्छा पुरवला आणि कमीत कमी या लेवलला तरी ईडी आली की बाकीच्या सगळ्या नंबर अॅक्युज नंबर 2 ते अॅक्युज नंबर 24 म्हणजे आरोपी नंबर 2 ते आरोप नंबर 24 यांना नोटीस गेलेल्या आहेत आणि त्यांचे उत्तर 25 ते 2025 पर्यंत येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर ईडीची पुढची मुवमेंट होईल आणि त्याच्यानंतरची जी फायनल चार्जशीट आहे ती फायनल चार्जशीट त्यावेळेस तयार होईल असं या सगळ्या प्रोसेसनुसार लक्षात येत आहे. हे सगळं होत असताना मग पोलीस डिपार्टमेंट नेमकं काय करतंय, पोलीस डिपार्टमेंटने किती संचालकांना ताब्यात घेतलंय, किती कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय, नेमकं त्यांच्याकडनं काय मिळालंय, मग असं झालं असेल तर या सगळ्या गोष्टी ठेवीदारांच्या समोर काय येत नाही हा एक विषय. 3/3/2025 हायकोर्टाने जी ऑर्डर केली त्या हायकोर्टाच्या बेल मिळावी म्हणजे पिटिशन होतं, या सगळ्या गोष्टीचा विचार आजपर्यंत तरी पोलिसांनी केलाय का आणि केला नसेल तर का केला जात नाहीये या मात्र बऱ्याच गोष्टी अनुत्तरित आहेत. हे झालं ज्ञानराजाबद्दल. बाकीच्या मल्टीस्टेट बद्दल काय चाललंय, कुठं चाललंय, कोणतं चाललंय कोणालाही काही खबर नाहीये, काहीच खबर नाहीये. नेमका तपास काय झालाय, चार्जशीट झालंय का, MPIDचे नेमकं काय झालंय, कोण कोण दोषी, किती मोठा घोटाळा, कुठलंही काही कोणाला माहित नाहीये आणि हे माहित होणं ठेवीदारांचा अधिकार आहे. व्हिडिओच्या शेवटी फक्त एक बोलतोय की आपण सर्व ठेवीदारांनी जागरूक राहणं जरुरी आहे. आपण जागरूक राहायला पाहिजे, आपण एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपले पैसे लवकर मिळण्यासाठी मदत होईल. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. जोपर्यंत मल्टी स्टेटच्या ठेवीदारांचं भलं होत नाही तोपर्यंत लोकप्रश्न याविषयी आवाज उठवतच राहील. नमस्कार.